सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा सातारा परिसर औरंगाबाद येथील सहशिक्षक मी एम ए महाजन. सब्जेक्ट मॅथमॅटिक्स, स्टँडर्ड 6, लेक्चर 9, चॅप्टर नंबर 7, टॉपिक नेम सिमेट्री. हा पाठ आपण आज शिकणार आहोत. सिमेट्री ॲक्टिव्हिटी. ट्राय दिस. Take a paper and fold it so that it gets divided into two equal parts and unfold it. एक पेपर घ्या आणि त्याला घडी करा की ज्याच्यावरून दोन भागामध्ये तो डिवाइड होईल. मेक अ ब्लॉब ऑफ कलर ऑन वन ऑफ द पार्ट्स. एका पार्ट्सवर रंग टाका थोडासा. फोल्ड द पेपर अगेन अँड प्रेस इट लिटल. आणि नंतर पेपर फोल्ड करा आणि त्याला दाबा. नाव अनफोल्ड इट. आता त्याला अनफोल्ड करा. व्हॉट डू यू सी. तुम्हाला काय दिसेल? द शेप ऑप्टेन इज सिमेट्रिकल अबाउट द लाईन ऑफ द फोल्ड. तर जो आकार तुम्हाला मिळालेला आहे रंग टाकल्यानंतर तो सगळीकडे दोन्ही साईडला सिमेट्रिकल म्हणजे सारखाच दिसणार आहे. आता ॲक्टिव्हिटी दिली आहे दुसरी. नाऊ टेक अ पेपर अँड लेंथ ऑफ थ्रेड डीप द थ्रेड इन कलर. तर एक पेपर घ्या आणि एक दोरा घ्या. त्या दोऱ्याला कलरमध्ये भिजवा. प्लेस इट वन साईड ऑफ द पेपर. एका पेपरच्या एका भागावर टेका. फोल्ड द पेपर ओव्हर इट. कीप द फोल्डेड पेपर प्रेस डाऊन. पुल आउट द थ्रेड बाय वन ऑफ इट्स एंड्स. आणि नंतर एका बाजूने तो दोरा असा ओढा. अनफोल्ड द पेपर आणि पेपर उघडा. यू विल सी अ पिक्चर. तुम्हाला एक चित्र तयार झालं दिसेल. द शेप ऑन द अदर साईड ऑफ द लाईन विल बी लाईक द वन ऑन द फर्स्ट. म्हणजे एका बाजूला जसं चित्र आहे तसं दुसऱ्या बाजूला पण चित्र काढलेलं दोन्ही कागदाच्या दोन्ही भागावर काढलेलं तुम्हाला दिसेल. पिक्चर दॅट इज फॉर्म इज सेड टू बी सिमेट्रिकल. म्हणजे पिक्चर तयार झालेलं आहे इथं असं दाखवलं आहे बघा या दोन्ही चित्रामध्ये. तर याला सिमेट्रिकल असं चित्र असं म्हणतात. आता डू यू रिकग्नाइज दिस पिक्चर. तुम्ही हे चित्र बघा. Why do you think letters written on the front of the vehicle are written the way they are? तर आता इथं या व्हेकलवर या गाडीवर व या वाहनावर हे जे नाव लिहिलेलं आहे त्याच्यावरचे लेटर्स हे असे उलटे लेटर्स का लिहिलेले आहे? कॉपी देम ऑन पेपर. हे असे तुम्ही वहीमध्ये लिहून काढा. होल्ड द पेपर इन फ्रंट ऑफ द मिरर अँड रीड इट. नंतर हेच वहीमध्ये काढलेले असे उलटे लेटर्स आरशासमोर धरा. डू यू सी लेटर्स रिटन लाईक दिस एनिवेअर एल्स. का तुम्ही असे लेटर्स काढलेले कुठं पाहिले आहे का? तर आपण ॲम्ब्युलन्सवर वगैरे पाहिलेले आहेत. तर हे याच्यासाठी काढलेले असतात की याची सिमेट्रिसिटी जी आहे ती आरशामध्ये ते सरळ दिसतात समोरच्या गाडीला. लेटर्स डिस्कस. आता इथं एक प्रसंग दिलेला आहे बघा. टीचर विचारतात, शिक्षक म्हणतात, अनिल, सुधा, वी कॅन ourselves in the mirror. We can see ourselves in the mirror. अनिल, सुद्धा आपण आरशामध्ये स्वतःला बघू शकतो. दॅट इज आवर इमेज. ती आपली इमेज असते. व्हॉट इज डिफरंट अबाउट इट. त्याच्यामध्ये काय वेगळं आहे? सुद्धा, आय हॅव पिन माय बेज ऑन माय लेफ्ट बट इट अपियर्स टू द राईट इन द इमेज. तर सुद्धा म्हणते की मी माझी पिन डाव्या बाजूला लावली होती पण ती आरशामध्ये मला उजव्या बाजूला दिसते. अनिल म्हणतो, माय इमेज इज इन द मिरर इज फार बिहाइंड द मिरर आय एम इन फ्रंट ऑफ इट. आता मी आरशामध्ये सगळ्यांच्या समोर उभा आहे तरी पण मी खूप दूर पाठीमागे आरशात उभा आहे असं दिसतं. सुधा म्हणते, टीचर पल्लू इज ऑन हर लेफ्ट शोल्डर. म्हणजे आपल्या टीचर जे आहे मॅडम त्यांचा पल्लू जो आहे तो लेफ्ट डाव्या खांद्यावर आहे. बट इन द मिरर इट अपियर्स टू बी हर राईट शोल्डर. पण आरशामध्ये तो उजव्या बाजूला आहे असं दिसतं. टीचर म्हणता, वी अँड आवर इमेजेस आर सिमेट्रिकल विथ रेफरन्स टू द मिरर. मग आपण आणि आपल्या ज्या इमेजेस आहे, प्रतिमा आहेत त्या सिमेट्रिकल असतात मिररमध्ये. आता रिफ्लेक्शन
रिफ्लेक्शनल सिमेट्री. रिफ्लेक्शनल सिमेट्री म्हणजे काय आपण ते बघूया. लेट्स लर्न रिफ्लेक्शनल सिमेट्री. राईट द इंग्लिश कॅपिटल लेटर्स AHM इन लार्ज साईज ऑफ सेपरेट शीट्स ऑफ पेपर. तर AHM हे लार्ज साईज सेपरेट शीट पेपर लिहा. फोल्ड द पेपर सो दॅट देअर टू पार्ट्स फॉल एक्झॅक्टली ऑन इच अदर. तर पेपर फोल्ड करा सो दॅट द falls exactly each other. तर जो दोन पेपर फोल्ड करा आणि ते एक्झॅक्टली मार्क विथ डॉट्स द लाईन विच मेक्स टू इक्वल पार्ट्स ऑफ द फिगर. तर इथं आकृती दाखवल्याप्रमाणे इथं मार्क्स डॉट्स करा आणि त्याला इक्वल पार्ट्समध्ये करा. इक्वल पार्ट्समध्ये फिगर काढा. दिस लाईन इज द ॲक्सिस ऑफ सिमेट्री ऑफ द फिगर. ही जी लाईन आहे याला ॲक्सिस ऑफ सिमेट्री ऑफ फिगर असं म्हणतात. ही जी आहे याला ॲक्सिस ऑफ सिमेट्री असं म्हणतात. If symmetrical figure get divided by an axis in the figure into two exactly on each other, its symmetry is called reflectional symmetry. Some figures have more than one axis of symmetry. तर that is symmetrical figure आहे ती divided by two. If its symmetry is called reflectional symmetry. Some figures have more than one axis of symmetry. काही जे फिगर त्याला more than one axis of symmetry आहे. The figure below are symmetrical. खाली दिलेल्या ज्या आकृती आहेत त्या सिमेट्रिकल आहेत. तर बघा ह्या ज्या आकृती दाखवलेल्या आहे इथं या सिमेट्रिकल आहे. याला इथं दोन पार्ट केलेले आहे. हे आहे तर याला सिमेट्रिकल फिगर असं म्हटलेलं आहे. आता बघा प्रॅक्टिस सेट 20 दिलेला आहे. ड्रॉ अँड ॲक्सिस ऑफ सिमेट्री ऑफ ईच ऑफ फिगर गिवन बिलो. विच ऑफ देम हॅज मोर दॅन वन ॲक्सिस ऑफ सिमेट्री. आता खाली दिलेल्या आकृत्यांचा ॲक्सिस ऑफ सिमेट्री काढायचा आहे आणि कोणत्या आकृत्यांना एकपेक्षा जास्त ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे ते आपण सांगायचं आहे. आता ही फर्स्ट फिगर आहे बघा. याच्यामध्ये स्ट्रेट लाईन एक वर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल लाईन दोन ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे पहिल्या लाईनमध्ये. आता ह्या ट्रायंगलमध्ये बघा ह्या ट्रायंगलमध्ये एक स्ट्रेट आहे दोन क्रॉस आहेत. तर अशा तीन ॲक्सिस ऑफ सिमेट्री इथं आहे दिलेलं आहे. आता ह्या फिगरमध्ये वन आहे तर वन ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे. ही जी फिगर आहे याच्यामध्ये 1 2 3 4 तर अशा 4 ॲक्सिस ऑफ सिमेट्री दिलेल्या आहे. राईट द कॅपिटल लेटर्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट इन युअर नोटबुक. आता सेकंड नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे की तुमच्या नोटबुकमध्ये इंग्लिश कॅपिटल लेटर अल्फाबेट्स ABCD लिहून काढा जेडपर्यंत. ट्राय टू ड्रॉ देअर ॲक्सिस ऑफ सिमेट्री आणि त्यांचा ॲक्सिस ऑफ सिमेट्री काढा. विच हॅव वन ॲक्सिस ऑफ सिमेट्री. ॲक्सिस ऑफ सिमेट्री कोणते आहेत. विच हॅव मोर दॅन वन ॲक्सिस ऑफ सिमेट्री. कोणाला एक जास्त ॲक्सिस ऑफ सिमेट्री. स्टुडंट्स शुड सॉल्व दिस क्वेश्चन इन देअर नोटबुक्स. तर विद्यार्थी हा क्वेश्चन त्यांच्या नोटबुकमध्ये सोडवतील. कॅपिटल लेटर्स ऑफ द इंग्लिश अल्फाबेट हॅविंग वन ॲक्सिस ऑफ सिमेट्री ABCDEKMTUVWY. त्या वन ॲक्सिस ऑफ सिमेट्री या सगळ्यांना आहे. टू ॲक्सिस ऑफ सिमेट्री HIX आहे. इन्फायनाईट नंबर ऑफ ॲक्सिस ऑफ सिमेट्री 0 आहे. रिमेनिंग 10 अल्फाबेट्स हॅव नो ॲक्सिस ऑफ सिमेट्री. तर रिमेनिंग 10 अल्फाबेट जे आहे त्याला नो ॲक्सिस ऑफ सिमेट्री नाही आहे. Drawing symmetrical figures on graph paper. Observe the figure on the graph paper. The line segment AB is drawn on the left of the line L. The points A and B are as far as the right of length L as A and B are on its left. ते आता ग्राफ पेपरमध्ये बघा तुम्ही ही जी लाईन आहे याच्या बाजूला इकडे AB रेषा आहे. तर
ए अँड बी असे हे दोन पॉईंट्स काढलेले हे लेफ्ट साईडला. द पॉईंट्स ए अँड बी आर द इमेजेस ऑफ पॉईंट्स ए बी. द फिगर सेगमेंट ए बी इज द इमेज ऑफ सेगमेंट ए बी. व्हेरीफाय द मेजरिंग द लेन्थ ऑफ सेगमेंट ए बी अँड सेगमेंट ए बी. तर याचं व्हेरीफाय करायचं सेगमेंट ए बी आणि ए बीचं मेजर करायची. आता बघा इथं ट्रायंगल आहे दोन आणि इथं मध्ये लाईन दिलेली आहे. इन द फिगर अबो द लाईन एल डिवाइड्स द फिगर इंटू टू पार्ट्स. डू these two parts fall exactly on each other? Verify. तर हे लाईन एल आहे, याला टू पार्ट्समध्ये दिले. तर टू पार्ट्स एक्झॅक्टली एकमेकावर फिरतात. तर पुढचा आहे प्रॅक्टिस सेट 21. अलॉंग इच फिगर शोन बिलो अ लाईन हॅज बीन ड्रॉन. तर ही फिगर दाखवलेली आहे. कम्प्लीट द सिमेट्रिकल फिगर बाय ड्रॉइंग फिगर ऑन द अदर साइड सच दॅट द लाईन एल बिकम्स द लाईन एल सिमेट्री. Along the figure shown below, trial has been drawn. आता ही जी लेअरला आहे त्याच्या पहिल्या बाजूला इकडे ही फिगर काढली, तशीच इथं सिमेट्रिकल फिगर ग्राफ पेपरवर काढायची आहे. ग्राफ पेपरवर आता इथं हाफ फिगर काढली, इथं फिगर काढायची, इकडे एक ट्रायंगल काढलं, इकडे पूर्ण ट्रायंगल काढायचं. अशा प्रकारे आपल्याला सिमेट्रिकल फिगर्स ग्राफ पेपरवर ड्रॉ करायचे आहेत. या प्रकारच्या फिगर्स ड्रॉ करा ग्राफ पेपरवर, त्यामुळे आपल्याला सिमेट्रिकल फिगर्स काढता याची सवय लागेल. आता इथे हा चॅप्टर संपलेला आहे. याच्यामध्ये आपण सिमेट्री शिकलो. त्याच्यानंतर आता पुढील जो चॅप्टर आहे तो लेक्चर नंबर 10 आहे. चॅप्टर नंबर 8 टॉपिक नेम आहे डिव्हिजिबिलिटी. तर हा चॅप्टर आपण पुढील लेक्चरमध्ये शिकणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्याला लाईक करा. आमचं SPSPM औरंगाबाद हे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण ते शेअर करा. तर थँक्यू. हॅव अ गुड डे.